कारणाने राशीनला पाणी पुरवठ्याची अत्यंत टंचाई होती, पाणी पाईपलाईन जुनी झालेली होती। आम्ही त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी मिळून मागणी केलेली, साहेबांनी 13 कोटी रुपयाचे पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी मंजूर करून दिली। त्या पाईपलाईनचं 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर उद्घाटन झालं आणि पुढे त्या पाईपलाईनचं काम सुद्धा चालू झालं। दुर्दैवाने आपल्या साहेबांच्या त्या ठिकाणी पराभव झाला, परंतु मुख्यमंत्री आमदार निवडून आले, त्यांना त्या पाईपलाईनचं काम 5 वर्ष झालं करता आलं नाही। आणखी सुद्धा त्या ठिकाणी पाईपलाईन आमची ती अपूर्ण आहे। त्याच्यामुळं साहेब त्या आमदारांना पाणी प्रश्न या ठिकाणी सोडवता आला नाही, परंतु आपला धंदा चालू करण्यासाठी त्यांनी टँकरने पाणी पुरवठा चालू करण्यास सुरुवात केली। आणि टँकरने पाणी पुरवठा करून पाणी पुरवठा होत असतो का? साहेबांनी ज्या वेळेस साहेब त्या ठिकाणी विधान परिषदेवर निवडून गेल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये कुकडीचं पाणी आणलं। कुकडीचं पाणी आणणारा पट्टे पाहिजे, आपल्याला टँकरने आणणारा माणूस नकोय। या सभेच्या निमित्तानं सर्वांना सांगतो, राशीनकरांना सुद्धा या ठिकाणी आमच्या राशीनची जनता आहे, राशीनकरांना सुद्धा नेक्सून सांगतो, राशीनकरांनी आपल्याला भूमिपुत्राला साथ द्यायची आहे। आणि आम्ही गावागावात वाड्यावाड्यात वस्तीवर जाऊन सांगितलेलं आहे। साहेबांवर फिरलो, साहेबांनी त्या ठिकाणी विचारलं की बाबा मी तुम्हाला निधी दिला, पुढच्या आमदाराने किती कोटी निधी दिला? एकही गावामध्ये पुढच्या आमदाराने निधी दिलेलं सांगता आलं नाही। त्यामुळे खात्री पटलेली आहे लोकांना सुद्धा, हे आमदार फक्त गोळ्या बिस्किट देतो, हे आमदार आपल्याला पाणी देऊ शकणार नाही आणि टँकरने पाणी पुरवठा केलेला आपला भागणार नाही। आम्ही सगळीकडे फिरलो, कानपूरवाडी फिरलो, देशमुखवाडी फिरलो, ज्या ठिकाणी कुकडीचं पाणी पडत आहे त्या ठिकाणी लोकांनी पूर्णपणे ठरवलंय राम शिंदे साहेबांना मतदान यावेळेस करायचं, निवडून द्यायचं। सकाळी आम्ही त्या ठिकाणी शिंपूरमानेवाडी बाबागाव या ठिकाणी रॅली काढली, त्या ठिकाणी कुकडीच्या पाण्याची आवश्यकता नाही, पण या ठिकाणी आपल्याला त्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने सांगतो, आपल्या शासनानं वीज मोफत केलेली, आज कोणत्याही शेतकऱ्याची टिपी उतरवलेली नाही, सर्वांचं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे भिजत आहे। पर्जन्यमान सुद्धा चालू वर्षी चांगलं आहे। या ठिकाणी आपले रामभाऊ आमदार होणार आहेत, मंत्री बी होणार आहेत, त्याच्यामुळं आम्हाला कुकडीच्या सुद्धा पाण्याची अडचण बसणार नाही गाव कशात आहे। त्याच्यामुळे राशीन जिल्हा परिषद गट ठरवलं। त्याचप्रमाणे राशीन जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही ज्यावेळेस असं आशाताई यांच्या बरोबर दौरा केला, दौऱ्याच्या निमित्ताने आम्हाला कोणी सुद्धा म्हणालं नाही ताई तुम्ही गोळ्या आणल्या का, तुम्ही बिस्किट आणले का, तुम्ही कंपास आणले का, तुम्ही चॉकलेट आणले का, कोणी सुद्धा हे विचारलं नाही। पण लोकांची मागणी काय आहे? रस्ते, पाणी, वीज। अरे 5 वर्षामध्ये हा आमदार हे काम करू शकला नाही, हा गोळ्या बिस्किट देऊन फक्त लोकांना नादी लावतो। अरे आता ही इव्हेंट हा इव्हेंट चालणार नाही, सगळे जनतेने ओळखलेले, आपण सगळं सर्वांनी ओळखलेले। त्याच्यामुळं मी या निमित्ताने सांगतो की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत राम शिंदे साहेबांना या ठिकाणी निवडून द्यायचे। आमच्या राशीनमध्ये खेड, अमरापूर, कर्जत असेल, महाराष्ट्राची काय परिस्थिती होती आपल्या सर्वांना माहिती आहे। पुन्हा करमाळा राशीन ते सिद्धेटेक पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला। आमच्या राशीनमध्ये देशमुखवाडी असेल, कानपूरवाडी असेल, या सर्व ठिकाणी रस्ते झालेले आहेत। मी भरपूर कामं सांगण्यासारखी, परंतु जास्त कामं सांगितलं, आणखी बऱ्याच जणांना बोलायचंय। मी व्हॉट्सअप, फेसबुकला पोस्ट करतो, मला सर्व माहिती आहे। पुढे आमच्या प्रश्नाला उत्तर त्या ठिकाणी देऊ शकत नाही। जाता जाता एक सांगतो, कुकडीची 39,000 कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता आपल्या साहेबांनी मिळवली आणि हे लोक म्हणतात आमदारांनी चेक वाटले। चेक वाटायची आवश्यकताच नव्हती, ते प्रोसिजर पूर्ण झाली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गोगल कर्जतला जाता येता नोटबंदी करायची आणि त्या ठिकाणी मी काम केलं म्हणून सांगलं। हे सगळे कामाचं असं झालंय, त्याच्यामुळं त्या भूलथापांना कोणी बळी पडायचं नाही। सर्वांना अभिवादन करत आहेत आदरणीय साहेबांच्या सुयोग्यपत्नी आशाताई शिंदे। जरा टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये ताईंचं स्वागत करून सर्व मतदारसंघ आपल्या कुटुंबासारखा प्रत्येक गाव आणि वस्तीवरती आमच्या माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थाने काम केलं। आदरणीय आशाताईंचा